कधी कधी वेळेवर नाही मिळणारे पोझेशन ग्राहकांना घर घेतल्यानंतर त्रास होणे, ह्याच्याबद्दल मला कृषी ग्रुप काय समजतं ह्याला, आणि ह्याचा दृष्टिकोन तुमचा काय आहे मला सांगा ना. आता मोस्टली काय होतं की असं कधीच होत नसतं की कुठल्या बिल्डरचं इंटेन्शन असतं की एखाद्याला उशिरा घर देणे. बरोबर. एखाद्या केसमध्ये काही टेक्निकल अडचणी किंवा लिगल अडचणी आल्या तर अशाच केसमध्ये तशी गोष्ट घडून येते. बरोबर. परंतु काय असतं की समजा नॉर्मल जनरल डेव्हलपमेंट्स मध्ये किंवा रिडेव्हलपमेंट्स मध्ये, आता हे दोन वेगवेगळे थोडेसे स्लाइटली डिफरंट मुद्दे आहेत. हो. नॉर्मल पोझिशन म्हणजे नॉर्मल ओपन प्लॉटच्या डेव्हलपमेंट मध्ये कसं असतं की एखादा व्यक्ती घर घेतो आणि घर घेतल्यानंतर जर त्याने तो भाड्याने राहत असतो, तर त्याचं घराचे हप्ते पण चालू असतात आणि बरोबर. भाडे पण चालू असतं. तर यामुळे काय होतं की त्याला ते ओव्हरलोड होतं, हो. म्हणजे त्याचं फायनान्शियल कॅल्क्युलेशन बिघडतं. हो. आणि त्याचं एक टाइम लाईन असतं की मग तो त्या म्हणजे समजा आपण जेव्हा तो बुक करतो तर त्याला घर भेटणार आहे, हो. तर ह्या पिरियड मध्ये त्याचं एक फायनान्शियल शेड्यूल हो, बनलेलं हो, असतं. हो. आणि मग जर ते व्यवस्थित लेट झालं तर मग त्याचं ते शेड्यूल डिस्टर्ब होतो हो. आणि मग तो पॅनिक होतो. रिडेव्हलपमेंटच्या बाबत कसं होतं की त्या घरामध्ये त्यांनी 25-30 वर्ष काढले असतात, त्यांची पूर्ण घराची जर्नी झालेली हो. असते आणि त्यांचं पण शेड्यूल असतं की आपण कसं करायचं, काय करायचं. मग बरोबर. हे डिले झाल्यानंतर ते हॅम्पर होतं. तर ते हॅम्पर होऊ नये तर म्हणून कृषी ग्रुप म्हणून आम्ही या सगळ्यांच्या पलीकडे एक गोष्ट आम्ही स्पेशली केली की ऍट वन टाइम 1-2-3 जास्ती प्रोजेक्ट न करता किंवा स्पेसिफिकली प्रत्येक प्रोजेक्टकडे विशेष लक्ष देऊन बरोबर. आपण ते वेळेवर किंवा वेळेच्या अगोदरच कसं घर देतोय याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. अरे वा. कारण हा प्रत्येकाच्या नुसत्या भावनेचा विषय नाही, तर त्यांचं आर्थिक गणित बाकी सगळं खूप खूप जीवनातले हो, सगळे हो. प्लॅनिंग त्याच्या रिलेटेड बरोबर, असतात. काही लोक बरोबर. ठरतात की नवीन घर झाल्यानंतरच आम्ही हो. बाळ होणार किंवा नवीन घर झाल्यानंतरच काही गोष्टी करणार. तर बरोबर. हे डिले झाले की त्यांच्या सगळ्या गोष्टी डिले होतात. तर ते होऊ नये म्हणून टाइमली पोझिशन हा एकच मेन मुद्दा किंवा बरोबर. वेळे अगोदर पोझिशन हा एकच मुद्दा घेऊन आम्ही आतापर्यंत काम करत आलेलो आहे. आम्ही बरोबर. आतापर्यंत प्रोजेक्ट्सला पण वेळे अगोदरच पोझिशन दिलेले आहेत. हो. तर हा मुद्दा आम्ही मेन मुख्य त्याच्याकडे बघतो. परंतु हे जे लेट पोझिशन होतं हे शक्यतो कुठलाच बिल्डर इंटेन्शनली करत नाही. बरोबर. तिथं काही आडे अडचणी आल्या तरच होतं आणि हे प्रमाण पण खूप कमी व्हायला लागले रेरा आल्यापासून आणि नागरिक पण खूप जागरूक झालेत. बरोबर. सोशल मीडिया आल्यानंतर पण याचं प्रमाण खूप कमी झाले आणि आजकाल बिझनेस मध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर कमिटमेंट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो नक्कीच आणि नक्कीच. त्यामुळे कमिटमेंट नाही टिकली तर त्याचा हॅम्पर बिझनेसवर पण होतो. तर बरोबर. त्यामुळं की वेळेवर पोझिशन सगळ्या बिल्डरनी दिलेच पाहिजे. पण कधी कधी होतं, आता त्याला आपण काय अनफोर्सनिंग इम्पॅक्ट म्हणतो, बरोबर. बरोबर. परंतु जवळजवळ सगळे देण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडून कोणाला त्रास होऊ नये ही जर आपल्याला जाणीव घ्यायची असेल तर तो त्रास काय होतोय ती आधी जाणीव घ्यायला पाहिजे. आणि आय थिंक कृषी ग्रुपला नक्की कळतंय की डिलेड पोझेशन मध्ये काय त्रास होतो ग्राहकांना, आणि त्यामुळे ऑफकोर्स कृषी ग्रुपची नेहमीच असे प्रयत्न असतो की नेहमी टाइमली पोझेशन द्यावं. डिरेक्टर्स ऑफ कृषी ग्रुप माझ्याबरोबर नचिकेत लांडगे आणि श्रीराम काळे सर यांच्याबरोबर अजून गप्पा मारूयात राईट हिअर ऑन प्राईम लोकेशन. मी आहे आरजे मीनल, तुम्ही ऐकत आहात फीवर 94.3 हॅपनिंग.